पाठ 3. भारतापुढील अंतर्गत आव्हानं. 1. पंजाबमधील असंतोष. पंजाब राज्यामध्ये अकाली दल हा प्रमुख राजकीय पक्ष होता आणि या दलांनी 1973 मध्ये आनंदपूर साहिब ठराव मंजूर केला. त्यानुसार चंदीगड पंजाबला द्यावे आणि पंजाब राज्याला अधिक स्वायत्तता द्यावी ही मागणी ठरावात होती. सत्ता घेताना या मागण्यांबरोबर पंजाबला नदी पाणी वाटपात पाणी वाढवून द्या आणि अमृतसर शहराला पवित्र शहर किताब द्या या जादाच्या मागण्या केल्या. 1980 मध्ये पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तान या चळवळीने मूळ धरलं आणि त्याचे नेतृत्व अकाली दलाचे संत हरचरण सिंग लोंगोवाल करत होते. ते सुवर्ण मंदिरात बसून आपल्या कार्यकर्त्यांना निदर्शनं करायच्या सूचना देत होते. सुवर्ण मंदिराच्या दुसऱ्या बाजूला कट्टर खलिस्तानवादी जर्नेल सिंग भिंद्रानवाले यांच्या भोवती सशस्त्र अनुयायी गोळा होऊ लागले आणि दहशतवादी अतिरेकी कारवायांना सुरुवात झाली. 1981 मध्ये संपादक लाला जगत नारायण यांच्या खून प्रकरणी भिंद्रानवाले यांना अटक झाली आणि वातावरण चिघळत गेलं आणि पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. भिंद्रानवाले अकाल तख्त या धार्मिक स्थळी राहायला गेला आणि त्याच्या अनुयायांनी सुवर्ण मंदिर परिसर आपल्या ताब्यात घेतला आणि त्यामुळे पंजाबमधली शांतता धोक्यात आली. ऑपरेशन ब्लू स्टार. सुवर्ण मंदिरातून दहशतवाद्यांना बाहेर काढणे ही प्रमुख कामगिरी मेजर जनरल कुलदीप सिंग ब्रार यांच्याकडे सोपवली. या कारवाईमध्ये भिंद्रानवाले यांच्यासह अन्य दहशतवादी मारले गेले आणि कारवाई संपली. मात्र 1986 मध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांविरुद्ध सुवर्ण मंदिरात कारवाई करायला लागली. याला म्हणायचं ऑपरेशन ब्लॅक थंडर. मात्र यानंतर पंजाबमध्ये शांतता प्रस्थापनेला गती मिळाली. ईशान्य भारत समस्या. ईशान्य भारत म्हटलं की आपल्याला 8 राज्य डोळ्यासमोर येतात. आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा. या 8 राज्यांना आंतरराष्ट्रीय सरहद्दीनी कमी अधिक प्रमाणात स्पर्श केलाय. तर वंश, भाषा, संस्कृती अशा विविध पातळ्यांवर इथे फार मोठा वेगळेपणा दिसून येतो. या भागातल्या लोकांना भारतातल्या मुख्य प्रवाहाशी जोडून घेण्याच्या कामी आपले पहिले प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी पुढाकार घेतला. त्यांनी नेफा असा भाग निर्माण केला, म्हणजेच पूर्वांचल. भारत चीन सीमेवरचे प्रदेश आणि आसामच्या उत्तरेकडील जनजातींचा हा प्रदेश आहे. या भागातल्या शेकडो जमातींचा विकास त्यांची संस्कृती जपून साधण्याची भूमिका पंडित नेहरू यांनी घेतली. संविधानाच्या 6व्या अनुसूचीमध्ये या भागाच्या विकासासाठी खास तरतुदी पण करण्यात आल्या. ईशान्येकडील या प्रदेशांना मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी 1971 मध्ये ईशान्यीय परिषद कायदा करण्यात आला आणि आर्थिक व सामाजिक क्षेत्रातील समान हिताच्या बाबी, वीज आणि पूर नियंत्रण यांच्या संबंधीच्या सूचना केंद्र सरकारला देण्याचं काम या परिषदेचं होतं. मिझोरम. भारत स्वतंत्र झाल्यावर सरकारनं मिझो बहुल लुशाई टेकड्यांच्या भागातल्या जिल्ह्यांना प्रशासकीय स्वायत्तता दिली आणि भाषावार प्रांत रचना आयोग नेमला. त्यामुळे जनतेच्या अपेक्षा वाढल्या आणि त्यांनी स्वायत्त मिझो प्रांताची मागणी केली. याच काळात मिझोराम प्रदेशात तीव्र दुष्काळ पडला आणि मिझो नेते लाल डेंगा यांनी सामान्य जनतेसाठी कार्य केलं. त्यांनी मिझो नॅशनल फ्रंट या संघटनेची स्थापना केली आणि ग्रेटर मिझोराम अर्थातच स्वतंत्र राष्ट्राची मागणी पण केली. प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी परिस्थिती कठोरपणे हाताळून बंड मोडून काढलं आणि परिस्थिती निवळल्यावर मिझो बहुल भागाला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला. त्यानंतर 1985 मध्ये प्रधानमंत्री राजीव गांधी आणि फ्रंट यांच्यात तडजोड झाली आणि मिझोरामला घटक राज्याचा दर्जा देऊन लाल डेंगा राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर नागालँड. पूर्व हिमालय, नागा टेकड्या, आसाम आणि म्यानमारचा सीमावर्ती भाग अशा परिसरात नागा जमातीची वस्ती होती. त्यातल्या काही सुशिक्षित नागा युवकांनी नागा नॅशनल काउन्सिल या संघटनेची स्थापना केली आणि नागालँड या स्वतंत्र राष्ट्राची मागणी केली. त्यांचं नेतृत्व अंगामी झापू फिजो हे करत होते. केंद्र सरकार
आणि NNC यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आणि मग शेवटी 1 डिसेंबर 1963 रोजी नागालँड हे राज्य अस्तित्वात आले. आसाम. 1983 साली आसाममध्ये बंगाली भाषिक स्थलांतराच्या वर्चस्वावर ऑल आसाम स्टुडंट्स युनियन आणि आसाम गणसंग्राम परिषद यांनी उग्र आंदोलन उभारलं आणि आसाममध्ये घुसखोर असणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना परत मूळ ठिकाणी पाठवायचं ठरलं. यावेळेला आसाम विधानसभेच्या निवडणूक होऊन आसाम गणपरिषदेचे प्रफुल्ल कुमार महंतो मुख्यमंत्री झाले आणि आसाममध्ये शांतता प्रस्थापित व्हायला मदत झाली. अरुणाचल प्रदेश. 1954 मध्ये नेफा विभागाची निर्मिती झाली. त्याला 1972 साली अरुणाचल प्रदेश म्हणजेच उगवत्या सूर्याचा प्रदेश म्हणून संबोधण्यात यायला लागलं आणि 1987 साली या भागाला घटक राज्याचा दर्जा देण्यात आला. यानंतर नक्षलवाद. नक्षलवादी चळवळ. पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यातील नक्षलबारी इथं ही चळवळ सुरू झाली. अल्पभूधारक शेतकरी आणि शेतमजूर यांना संघटित करून नक्षलबारी भागातल्या काही शेतजमिनींच्या भोवती लाल झेंडे रोवून पिकांचा ताबा घेतला आणि त्याला मुक्त प्रदेश म्हणून नक्षलवाद्यांनी घोषित केलं. आणि या उठावापासून प्रेरणा घेऊन ज्या ज्या चळवळी झाल्या त्यांना म्हणायचं नक्षलवादी चळवळी. जमीनदारांच्या आर्थिक शोषणाविरुद्ध आवाज उठवणे, मोठ्या जमीनदारांच्या जमिनी बळकावून त्यांचं कुळांमध्ये वाटप करणं ही या चळवळीची सुरुवातीची उद्दिष्ट होती, पण नंतर मात्र त्यांची उद्दिष्ट बदलली. शासनाचे कोणतेही उपक्रम किंवा कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचू न देणं यासाठी नक्षलवादी चळवळीनं दहशतवादाचा आश्रय घेतला आणि म्हणून नक्षलवाद हा देशाच्या अंतर्गत सुरक्षेपुढचं आव्हान ठरायला लागला. या चळवळीचं सुरुवातीचं प्रमुख केंद्र पश्चिम बंगालमध्ये होतं आणि नंतर मात्र ती पसरत महाराष्ट्रातल्या गडचिरोली, भंडारा, ओडिशा इथपर्यंत पसरली. आपला प्रभाव कायम राहावा म्हणून सशस्त्र अशी पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी या संघटनेची स्थापना केली आणि हा संघर्ष अजून सुद्धा चालू आहे. जमातवाद हे आपल्या देशाच्या ऐक्यापुढचे गंभीर आव्हान आहे. संकुचित धार्मिक अभिमानातनं जमातमत निर्माण होतो आणि ब्रिटिशांनी आपल्या देशामध्ये याचं बीज पेरलं. खरं तर आपल्या देशामध्ये कितीतरी जाती धर्माचे लोक अनेक शतकांपासनं गुण्या गोविंदांनी राहत आले आहेत आणि त्यांनी आपापल्या धर्माचा योग्य तो अभिमान बाळगणं यात काहीच चूक नाही. पण जेव्हा या धर्माच्या अभिमानाचा अतिरेक होतो तेव्हा मग प्रत्येकाला इतर धर्म तुच्छ वाटतात. धर्मांधता हा जमातवादाचा पाया आहे. यामुळे व्यापक अशा राष्ट्रीय हिताचा सगळ्यांना विसर पडतो आणि एकमेकांविषयी संशय वाटायला लागतो. आपण विशिष्ट धर्माचे असल्यामुळे राजकारणामध्ये आपल्याला काहीच महत्त्व नाही आणि आपल्यावर सतत अन्याय होतो असं सगळ्याच धर्मातल्या काही व्यक्तींना वाटतं. सरकार पक्षपात करतो अशी भावना बळावते आणि त्यामुळे कळत नकळत जर कुणी धार्मिक प्रतीकांचा अपमान केला तर त्यातून दंगली पेटतात, शेकडो निरपराध जीव मारले जातात आणि सार्वजनिक शांतता नष्ट होते. माणसातला विश्वास हाच सहजीवनाचा आधार असतो. तो तुटला की सामाजिक ऐक्याला तडा जातो आणि तो सांधला जात नाही. आणि म्हणून आपण सर्वांनी मिळून या धार्मिक जमातवादाचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करायला पाहिजे. त्यासाठी आपण इतर धर्मीय लोकांच्यात मिसळलं पाहिजे, परस्परांच्या सण उत्सवात सहभागी झालं पाहिजे आणि प्रत्येक प्रश्नाकडे तर्कशुद्ध पद्धतीने पाहायला शिकलं पाहिजे. तरच आपल्या राष्ट्रीय ऐक्याला बळकटी येईल. यानंतर प्रदेशवाद म्हणजे आपल्या प्रदेशाविषयी अवाजवी अभिमान बाळगणं. विकासातील असमतोलपणामुळे प्रदेशवादाला खतपाणी मिळतं. स्वातंत्र्यानंतर काही राज्यांची प्रगती जास्त झाली आणि काही राज्य आर्थिकदृष्ट्या मागास राहिली. प्रगत राज्यातल्या लोकांना मिळणाऱ्या विकासाच्या संधी अशा राज्यांना मिळत नाहीत आणि त्यामुळे ते बेरोजगारी, दारिद्र्य अशा प्रश्नांनी गांजले जातात आणि आपल्याला विकासाच्या लाभांपासून दूर ठेवलं जात आहे अशी भावना त्यांच्या मनात बळावते. त्यामुळे राज्यातला सलोखा नष्ट होतो आणि त्याचा वाईट परिणाम राष्ट्रीय ऐक्यावर होतो. आणि म्हणून आर्थिक असमतोलाचा प्रश्न सोडवण्यासाठी आपलं सरकार प्रयत्नशील आहे. या होत्या भारतापुढच्या काही मोजक्या अंतर्गत समस्या. याच्या जोडीला लोकसंख्या
स्वच्छता, गरिबी, 2 वेळचं भोजन अशा कितीतरी समस्या अजून आहेत आणि त्यावर मात करून आपण पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत आहोत.